संतश्रेष्ठ श्री नरहरी महाराज याचं भव्य दिव्य असं मंदिर अचलपुरातल्या अभिनव कॉलनी या ठिकाणी बांधलं आहे। सकल सोनार समाज एकत्र येऊन त्यानं या मंदिर बांधायचा निर्णय घेतला असून काल त्याचं औपचारिक असं उद्घाटन त्या ठिकाणच्या सभागृहाचं झालं। विशेष म्हणजे अभिनव कॉलनी इतकं सुंदर मंदिर नरहरी महाराजचं बांधल्याच्यानं जो समस्त सोनार समाज हा एकत्रित आला आणि त्याच्या माध्यमातून काही राजकीय लोकांची मदत घेऊन त्या ठिकाणी सुंदर असं मंदिर बांधलं आहे। तुम्ही जर पाहत असाल तर सुंदर अशी नरहरी महाराजची मूर्ती या ठिकाणी त्याची प्राणप्रतिष्ठा केली असून सुंदर कार्यक्रम काल झाला मतलब। आणि तो कार्यक्रम गावरान 90 रोगाय कोणाला विशेष म्हणजे आपल्या शहरातले सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत, सन्माननीय आमदार प्रवीण भुजाले, सौभाग्यवती रुपालीताई मातने झाले नगराध्यक्ष, याशिवाय नवनिर्वाचित निवडून आलेले नगरसेवकाचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला, त्याच्याही गाठीभेटी झाल्या। पहा पुरा कार्यक्रम आपलं चॅनल गावरान 90वर। मान्य श्री नंदकिशोर चौधरी अध्यक्ष अखिल माळवी सोनार महासंघ यांचा सत्कार श्री निलेश केळे करतील। नंदकिशोरजी घोंगडे आम्ही ही संघटना 1990 मध्ये स्थापन केली। सोनार समाज एक गरीब समाज असून या समाजाचं एक सभागृह असावं आणि इथं नरहरी महाराजांची एक मंदिर असावं, या माध्यमातून आम्ही ह्या मंदिराची स्थापना केली। आणि ही स्थापना करताना आम्हाला गेल्या 22-23 वर्षापासून अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं। आज 22 वर्षानंतर ही वास्तू या ठिकाणी आज भव्य दिव्य प्रमाणात स्थापन झाली आणि नरहरी महाराजांची सुद्धा नवीन मूर्ती आणून जयपूरवरून तिची प्राणप्रतिष्ठा काल या ठिकाणी करण्यात आली। गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। भजन, पूजन, महाराजांची प्राणप्रतिष्ठा आणि मिरवणूक असा हा कार्यक्रम आजपर्यंत सुरू करण्यात आला आणि आज हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी आज या ठिकाणी लोकसभा आपल्या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आपला प्रवीण भाऊजी तायडे, नगराध्यक्ष सौ नवनिर्वाचित रुपालीताई मातने, अनेक नगरसेवक, अनेक पत्रकार आणि शहरातील गणमान्य व्यक्ती आणि आमच्या संघटनांचे सर्व पदाधिकारी, अमरावती मंडळाचे सर्व पदाधिकारी, आमच्या अखिल भारतीय मंडळाचे विलासरावजी अनासाने अकोल्यावरून या ठिकाणी पदार्पण त्यांनी केलेलं आहे आणि हा भव्य दिव्य कार्यक्रम आज सभागृहात आपण सर्वांच्या उपस्थित साजरा होत आहे। कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। सर्वांनी या ठिकाणी थांबून कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रसाद घ्यावा अशी मी सर्वांना समाजाच्या वतीने या संस्थेच्या वतीने विनंती करतो। आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी आम्हाला या
संस्था उभी करण्यासाठी मदत केली, त्या सर्वांचं सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आणि मला एक आवर्जून गर्वानं सांगावंसं वाटते की आमच्या या संस्थेला फार मोठा हातभार लावण्याचं काम सौ नवनीतजी राणा माजी खासदार यांनी 35 लक्ष रुपये देऊन उर्वरित आमच्या सर्वांचं काम पूर्ण, आमच्या या संस्थेचं काम पूर्ण करून दिलं. आणि या कार्यात त्यांना सहयोग करण्यासाठी आमचे उपेनजी बछेले, आमचा तमीज यांनी सुद्धा या ठिकाणी फार मोठी मेहनत घेतली. आणि हे उर्वरित काम करून देण्याचं नो लॉस नो प्रॉफिटवरती आणि नो कमिशनवरती ठेकेदार कोण आहे? बिजवे ठेकेदार यांनी सुद्धा फार मोठं सहकार्य केलं. या सर्वांचं मी या ठिकाणी शब्दांनी अभिनंदन करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. पत्रकार बंधूंनी सुद्धा आम्हाला फार सहयोग केला, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि